विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बीएड सीईटी 2025 आणि ईएलसीटी दिली होती, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण सीईटी सेलने फायनल आन्सर की आणि ऑब्जेक्शन रिड्रेसल रिपोर्ट जो आहे तो सादर केलेला आहे. सीईटी सेलकडे काही ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी रेज केले होते आणि त्या ऑब्जेक्शनला रिझॉल्व्ह करताना काही सेशन जे होते त्या सेशनमध्ये सीईटी सेलने दिलेले जे ऑप्शन होते ते सर्वच्या सर्व चुकीचे होते. त्यामुळे त्या सेशनच्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे फुल मार्क्स इथे मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये तुम्हाला कळेल तुम्ही जर त्या सेशन मध्ये असाल तर तुम्हाला पण ते मार्क्स मिळालेत का. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी 2026 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. या बॅच मध्ये एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमचं पुरेपूर प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर मित्रांनो, आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट सेल एंट्रन्स टेस्ट सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला इथे खाली नोटिफिकेशन मध्ये एक डॉक्युमेंट दिसतंय, नोटीस फॉर MH बीएड अँड ELCT 2025 ऑब्जेक्शन रिड्रेसल. ही रिसेंटली म्हणजे कालच्या डेटला ही नोटीस आलेली आहे आणि ही नोटीस ओपन करून आपण आता पाहूयात. या नोटीसमध्ये कुठले डिटेल्स आपल्याला दिले आहेत ते आपण आता चेक करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने इथे सांगितलेलं आहे की 26 ते 28 दरम्यान जी एक्झाम बीएड सीईटीची घेण्यात आली होती त्या एक्झाम मध्ये काही ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी रेज केले होते. या टोटल 6 सेशन मध्ये झालेल्या एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांनी आन्सर कीला पाहून काही ऑब्जेक्शन इथे रेज केलेले आहेत आणि सीईटी सेलने 15 एप्रिलला आपलं ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन केलं होतं आणि आता काल त्यांचं या ऑब्जेक्शन ट्रॅकर विषयी शेवटचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर इथे आपण पाहू शकतो सिरियल नंबर दिलाय तुम्हाला, त्याच्यानंतर सेक्शन दिलंय. मेंटल लॅबिलिटी मध्ये टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्शन जे आहेत ते 6 रिसीव्ह झाले होते बीएड सीईटीच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामधून 4 जे आहेत ते अप्रूव्ह केले आहे आणि रिझॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर जनरल नॉलेज मधून 3 ऑब्जेक्शन इथे सीईटी सेलला रिसीव्ह झाले होते. त्यापैकी 2 ऑब्जेक्शन सीईटी सेलने ऍक्सेप्ट करून अप्रूव्ह करून रिझॉल्व्ह पण केलेले आहेत. तेच जर आपण ईएलसीटी सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये एक ऑब्जेक्शन आलं होतं, ते रिझॉल्व्ह केलेलं आहे. फोनेटिक्स मध्ये एक ऑब्जेक्शन आलं होतं, फिगर ऑफ स्पीच मध्ये एक ऑब्जेक्शन आलं होतं. टोटल असे ईएलसीटी मध्ये म्हणजे इंग्लिशचा जो पेपर झालेला होता त्याच्यामध्ये टोटल 3 ऑब्जेक्शन आले होते आणि तीनही ऑब्जेक्शन सीईटी सेलने इथे अप्रूव्ह करून रिझॉल्व्ह केलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या टेबलमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं डिटेल दिलेलं आहे. कुठला प्रश्न होता, एक्झामची डेट काय होती, कुठल्या शिफ्ट मध्ये तो प्रश्न होता, सेक्शन कुठला होता, क्वेश्चनचा आयडी दिलेला आहे, रिमार्क आणि ऍक्शन टेकन, सीईटीने काय ऍक्शन घेतली आहे त्याच्यावरती तेही दिलेलं आहे. तर 25/3/2025 ला जी मॉर्निंग शिफ्ट झाली होती त्याच्यामध्ये जनरल नॉलेजच्या सेक्शन मधून क्वेश्चन आयडी 201590 याच्यामध्ये आन्सर की मध्ये चेंजेस आले होते. तर आन्सर की मध्ये इथे चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि आन्सर की इथे अपडेट करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 25/3/2025 च्या मॉर्निंग सेशन मध्ये मेंटल ॲबिलिटी 201539 हा याचा क्वेश्चनचा क्वेश्चन आयडी होता. त्याच्यामध्ये आन्सर की मध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे आणि आन्सर की जी आहे ती अपडेट करण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 25/3/2025 च्या इव्हिनिंग सेशन मध्ये मेंटल ॲबिलिटी मध्ये 20/16/41 नंबरचा जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चन मध्ये सर्वच्या सर्व जे ऑप्शन होते ते चुकीचे ऑप्शन सीईटी सेल कडनं देण्यात आले होते. तर या क्वेश्चनचे फुल मार्क्स या सेशनच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 25/3/2025 चं जे इव्हिनिंग सेशन झालं होतं मेंटल ॲबिलिटी मध्ये 20/16/52 नंबरचा हा क्वेश्चन होता. इथे आन्सर की मध्ये चुकीचं आन्सर देण्यात आलं होतं. सीईटी सेलने ती आन्सर की अपडेट केलेली आहे. त्यानंतर 25/3/2025 च्याच इव्हिनिंग सेशन मध्ये जनरल नॉलेज या सेक्शन मधून 20/16/74 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आन्सर की करेक्ट करण्यात आली होती. त्याच्यामध्ये आन्सर की करेक्ट होती, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज इथे करण्यात आलेला नाहीये. 26/3/2025 च्या इव्हिनिंग सेशन मध्ये मेंटल ॲबिलिटी सेक्शन मध्ये 20/19/02 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आन्सर की चेंज करण्यात आलेली आहे आणि आन्सर की इथे अपडेट करून तुम्हाला देण्यात आलेली आहे. 25/3/2025 मध्ये इव्हिनिंग सेशनलाच ईएलसीटीच्या सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये 20/17/56 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आन्सर की मध्ये चेंज करून आन्सर की अपडेट करण्यात आली आहे. पुढे मग 26/3/2025 च्या इव्हिनिंग सेशन मध्ये ईएलसीटीच्या सेक्शन मध्ये फोनेटिक्स मध्ये 20/20/13 नंबरचा जो क्वेश्चन होता
त्याच्यामध्ये आन्सर की चेंज केलेली आहे आणि आन्सर की अपडेट केलेली आहे. पुढे मग 26/3/2025च्या इव्हिनिंग सेशनमध्ये ELCT मधून फिगर ऑफ स्पीच मधून 20-20-19 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आन्सर की चेंज करण्यात आली आहे आणि आन्सर की सुद्धा इथे अपडेट करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे जे 9 ऑब्जेक्शन याच्यामध्ये आले होते, या 9 ऑब्जेक्शन मध्ये सीईटी सेलने नवीन ऍक्शन घेतलेली आहे. या 9 पैकी एक जे ऑब्जेक्शन होतं 25/3/2025च्या इव्हिनिंग सेशन मधून मेंटल ॲबिलिटी मधल्या 20-16-41 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सगळेच्या सगळे ऑप्शन इथे चुकीचे सीईटी सेल कडनं देण्यात आले होते. इथे या सेशन मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना 1 मार्क सर्वांना इथे सीईटी सेल कडनं मिळतोय. ठीक आहे मित्रांनो, तर इथे आपण जर पाहिलं, ॲज पर रिपोर्ट सबमिटेड बाय द एक्सपर्ट, द अबोव चेंजेस विल बी इनकॉर्पोरेट इन द database and the result will be processed. MH BEd CET and ELCT 2025 scorecard containing percentile for the respective group will be made available to the candidates in their login. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलच्या म्हणण्यानुसार लवकरच आता आपल्याला सीईटी सेलचा रिझल्ट जो आहे तो पर्सेंटाईलच्या फॉर्म मध्ये आपल्या लॉगिन मध्ये अवेलेबल होणार आहे. एक्झॅक्ट डेट यांनी दिलेली नाहीये, पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की 4 ते 5 दिवसामध्ये आपला हा रिझल्ट जो आहे तो प्रोसेस करून आपल्या लॉगिन मध्ये इथे अवेलेबल सर्वांसाठी होणार आहे. तर सीईटी सेलने आता इथे स्पष्ट दिलेलं आहे की नो कम्युनिकेशन रिगार्डिंग द ऑब्जेक्शन रेज्ड विल बी एंटरटेन बाय द स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई. तर यापुढे कुठलंही ऑब्जेक्शन सीईटी सेल जी आहे ती आता ऍक्सेप्ट करणार नाहीये. जेवढे ऑब्जेक्शन इथे सीईटी सेलला रेज करून द्यायचे होते तेवढे सगळे ऑब्जेक्शन इथे सीईटी सेलला त्या टाइम मध्ये, म्हणजे 13 तारखेपर्यंत आपल्याकडे टाइम होता, 13 तारखेपर्यंत एवढे 9 ऑब्जेक्शन सीईटी सेलकडे आले होते आणि हे ऑब्जेक्शन आता रिझॉल्व्ह झालेले आहे. यापुढे कुठलेही नवीन ऑब्जेक्शन सीईटी सेल ऍक्सेप्ट करणार नाहीये. ही आन्सर की जी तुम्हाला आता अवेलेबल झालेली असेल ती फायनल आन्सर की तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये इथे अवेलेबल सीईटी करून देईल. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सीईटी सेलने कुठल्या सेशन मध्ये कुठले ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट केले आहे, कुठले अप्रूव्ह केलेले आहे आणि पैकी एका ऑब्जेक्शनचे मार्क्स जे आहेत त्या सेशनच्या सर्व विद्यार्थ्यांना सीईटी सेलने इथे दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. तसेच आमची जी बॅच 19 तारखेपासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.